कभी संगीत है, कभी खामोशी, कभी शान है, कभी सहारा। हम जानते हैं गहनों की अहमियत, इसलिए हम देते हैं शुद्धता की गारंटी, सही दाम और अटूट विश्वास। रतनलाल सिबाफना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर्थ। गाणं, कला आणि अभिनय हे चिरकाळ टिकण्यासाठी आपण जसा रियाज करतो तसं आपलं शरीर उत्तम राहण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी ही करायलाच हवी। इंडस हेल्थ प्लस नाइस जेलचा ऍडव्हान्स्ड क्लिनिकल फॉर्म्युला विना मसाज शरीरात खोलपर्यंत पोहोचतो आणि वेदनेपासून त्वरित आराम देतो। नवीन क्लोजअप डीप ऍक्शन हिच्यात आहे झिंक मायक्रोशाइन क्रिस्टल्स की पिवळा थर हटवते आणि देते 12 तासांपर्यंत तजेलदार श्वास। म्हणजे गुड मॉर्निंग पासून गुड इव्हनिंग पर्यंत 12 तास तजेलदार श्वासांचा कॉन्फिडन्स। नवीन क्लोजअप डीप ऍक्शन। दररोज नवी सकाळ सुरू होतो जीवनाचा प्रवास वेगवेगळ्या वाटांवर आणि सुरू होतो मुद्दे आणि घटनांचा सिलसिला। कधी तुमच्या जवळपास तर कधी तुमच्यापासून दूर। प्रत्येक घटनेबाबत प्रत्येकाचा असतो खास दृष्टिकोन, वेगळी दिशा, वेगळा विचार। प्रत्येक पैलूचं संपूर्ण विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच आमचं ध्येय। रहा एक पाऊल पुढे। पहा 9च्या बातम्या दररोज रात्री 9 वाजता फक्त झी24 तासवर। 9च्या बातम्या सहप्रायोजक देगी मिर्च का तड़का, अंग अंग फड़का। MDH की देगी मिर्च। NKGSB कोऑपरेटिव्ह बँक, विश्वासाचा अमूल्य ठेवा। इमामी फेअर अँड हँडसम, वर्ल्ड्स नंबर 1 फेअरनेस क्रीम फॉर मेन। नवीन हॉल्स, थंड श्वासांचा ब्लास्ट। होम सेफ्स फ्रॉम गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्स। गोदरेज इऑन, डिझाइन बाय क्युरिओसिटी। अल्ट्राटेक सिमेंट इंजिनियर्सची निवड आणि बजाज अलायन्स। SMS लाइफ 256070 और जिओ बेफिकर। कर्मवीर भाऊराव पाटलांनी ती चालण्याकरता काही मार्गदर्शक तत्वदंड घालून दिलेले होते। आजच्या बाजारी युगात बदललेल्या समाज व्यवस्थेत त्याच आधारांवर संस्था अजूनही चालवता येईल असं वाटतं तुम्हाला? तशा पद्धतीने चालवता येईल शक्यता मला वाटत नाही। प्रचंड मोठ्या प्रमाणावर तुम्ही पत्र लिहिली, मला अशी सवय लागली कुणाचेही पत्र आलं की त्याला उत्तर द्यायचं। मदर तेरेसांबद्दलचा काय अनुभव? भाषण केल्यानंतर त्या उठल्या आणि माझ्या पाठीवरून हात फिरून मे गॉड ब्लेस यू मिस्टर शिंदे, थँक यू फॉर व्हॉट यू स्पोक फॉर मी। स्वातंत्र्य सेनानी आणि शिक्षण तज्ञ रावसाहेब शिंदे यांच्याशी मुक्त संवाद पहा हार्ट टू हार्ट। बातमीपत्रामध्ये स्वागत। कल्याण डोंबिवलीमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलं-मुलींवर अत्याचाराच्या घटना अजूनही कमी होताना दिसत नाहीयेत। कल्याणच्या बाजारपेठ परिसरामध्ये एका 14 वर्षीय गतिमंद मुलावर 4 व्यावसायिकांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा अमानुष प्रकार समोर आलेला आहे। गतिमंद मुलाला इमारतीच्या टेरेसवर देऊन त्याला नग्न करून सिगरेटचे चटके देण्यात आलेत। तसंच त्याचे केस आणि भुवया कापून त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला गेलाय। एवढ्यावरच हे नराधम थांबले नाहीत तर भर रस्त्यात या गतिमंद मुलाची नग्न धिंड काढण्यात आली। मुलाच्या पित्यानं जेव्हा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पित्याला आरोपींनी मारहाण करून धमकावलं। अखेर बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर समीर मांडेकर आणि तौफिक रईस या 2 व्यावसायिकांना अटक करण्यात आली आहे, तर दोघे जण फरार आहेत। 2 जे इसम आहेत त्या 2 इसमांना आम्ही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करत आहोत। त्यामध्ये जो एक आरोपी मुख्य आरोपी आहे शम्मू रिजवान मांडेकर याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। दुसरा आहे तौसिफ शफीक रईस राहणार कल्याण, या दोघांना आम्ही अटक केलेला आहे। आणि दुसरे जे उर्वरित जे 2 आरोपी आहेत त्यामध्ये एक आशफी आणि दुसरा तौसिफच नावाचा दुसरा इसम जो आहे त्यांना अटक करणं बाकी आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेचे डोंबिवली इथल्या नागरिक सुविधा केंद्र प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे बनलेलं आहे नागरिक असुविधा केंद्र। जन्ममृत्यूचे दाखले, पाणी बिल तसंच इतर तक्रार निवारणांसंदर्भात हे सुविधा केंद्र महापालिकेनं निर्माण केलं असलं तरी शहरातील नागरिकांसाठी या सुविधा केंद्राचा अनुभव काही फारसा चांगला नाहीये। साध्या जन्ममृत्यूच्या दाखल्यासाठीही 4-5 येरझारा घालायला लावणं ही या सुविधा केंद्राची खास खासियत आहे। इथली कामं करण्याची पद्धत तर कासवापेक्षाही संथ गतीने आहे। अपुरे कर्मचारी आणि मागासलेली सॉफ्टवेअर यंत्रणा याचा फटका नागरिकांना बसतोय। किमान 4-5 तास रांगेत उभं राहिल्यानंतर नंबर लागतो। इथले कर्मचारी ही सिस्टम आणि वरिष्ठांकडे बोट दाखवून मोकळं होत आहेत।
ठाण्यातील ऐतिहासिक व्यक्तींच्या स्मारकांची दुरवस्था झाल्याचं समोर आलंय. स्मारकांच्या आजूबाजूला कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. मात्र हाकभर अंतरावर असलेल्या महापालिकेचं याकडे दुर्लक्ष झालंय. याबाबत महापालिकेला विचारलं असता ही दुरवस्था लवकरच दूर करू असं पोकळ आश्वासन महापालिका देतेय. याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. अनेक महत्वाच्या व ऐतिहासिक व्यक्तींचे पुतळे आपण उभे करतो. त्याच्या पाठची कल्पना असते तर त्या व्यक्तींच्या आठवणी किंवा त्या व्यक्तींचे विचार हे आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे किंवा आपल्यापर्यंत टिकले पाहिजेत. ठाण्यामध्येही अनेक ठिकाणी अशाच व्यक्तींचे पुतळे उभे केलेले आहेत. आपण ठाण्याच्या तळापाळी भागामध्ये उभे आहोत. तळापाळी भागामधील अहिल्याबाई होळकर या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचा इथे पुतळा उभारण्यात आलेला आहे. परंतु त्या पुतळ्याची दुरवस्था आहे. आजूबाजूला कोणी भटकत नाही. तुम्ही पुतळा पाहू शकता. या पुतळ्या खूप दिवस साफ केला नाहीये. त्याचा जो गाभारा आहे त्यालाही साफ केलेला नाहीये. दुरावस्था आहे. एकंदरीतच ह्याकडे कोणी भटकतच नाहीये. पालिकेचं दुर्लक्ष आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तळापाळी हा एवढा जवळचा परिसर आहे, खूप महत्वाचा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये स्वच्छता पसरलेली आहे. तुम्ही बघू शकता पुतळ्याच्या बाजूला एक गोदाम बनवलेले आहे. अनेक लोक इथे राहतात, बाहेरची लोक राहतात. गोदाम अस्वच्छता पसरलेली आहे. एकंदरीतच ह्या पुतळ्याचा एक अपमान करण्याचा थाट घातला का पालिकेने हेच बोलावं असं वाटेल. हाकभर अंतरावर पालिका आहे पण पालिकेचं लक्ष नाहीये. सर्वात महत्वाचं म्हणजे इथे एक वॉचमॅन नाही आहे. इथे जे सांभाळणारे वॉचमॅन असतात रात्री ते नाहीयेत. म्हणजे रात्री कोणी आत बाहेर येऊ शकतात व या ज्या वास्तू आहे त्याचा दुरुपयोग करतात. खरं म्हणजे पालिकेने याकडे लक्ष दिलं पाहिजे. अनेक लोकांनी या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत परंतु पालिकेचं लक्ष नाहीये. पालिका नेहमी निवेदन घेते आणि म्हणते की बाबा आम्ही लक्ष देऊ परंतु पालिका दुर्लक्ष करते. एकंदरीतच ह्या अशा मोठ्या व्यक्तिमत्वाच्या लोकांचा अपमान करायला बसली का पालिका हाच प्रश्न ठाणेकर विचारत आहे. G24 साठी रतन भौमिकसह कपिल राऊत, ठाणे. बदलापूर कात्रप या भागात गणेश घाटाजवळ रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असून ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे बदलापूर MIDCला पाणी पुरवठा करणारी 18 इंची पाईपलाईन फुटल्यानं 10 ते 15 फूट उंच पाण्याचा कारंजा तयार झाला होता. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. सध्या बदलापुरात कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे आठवड्यातून एकदा शहरात पाणी पुरवठा बंद असतो. MIDCची पाईपलाईन फुटल्यानं बदलापूरकरांवर त्याचा परिणाम होणार नसला तरी हजारो लिटर पाणी डोळ्यादेखत वाया जात असल्यानं बदलापूरकरांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. सकाळी फुटलेली पाईपलाईन दुरुस्तीचं काम आता पूर्ण करण्यात आलंय. नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदाचं नाट्य आता चांगलंच रंगलंय. बाजार समितीत अप्पर आयुक्त आणि सचिव म्हणून सुधीर तुंगार कार्यरत आहेत. 3 सप्टेंबरला बाजार समितीच्या सचिवपदासाठी डॉक्टर सुभाष माने यांची प्रशासनानं नियुक्ती केली. परंतु मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळानं माने यांना हजर करून घेण्यास नकार दिला. तर सुधीर तुंगार आपली खुर्ची सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे माने यांनी आज शेजारील केबिनमध्ये बसून हजेरी लावली. त्यामुळे इथलं वातावरण चांगलंच तापलंय. संचालक मंडळ आणि तुंगार हे हातात हात घालून काम करत असून शासनाचे नियम पायदळी तोडवत आहेत. तसंच आपण आल्यास संचालक मंडळाचं रॅकेट तुटेल असा आरोप नियुक्त केलेल्या सुभाष माने यांनी केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने पदोन्नतीवर अपर आयुक्त झाल्यानंतर या ठिकाणी अपर आयुक्ताचं पद सचिवाचं असल्यामुळे सचिवपदी माझी 30 सप्टेंबर नेमणूक केली आणि मी 19 सप्टेंबर जॉईन झालो होतो. पण माझ्या तब्येतीमुळे जे अर्ज टाकला होता मी आणि परत आता रुजू झालेलो आहे. मी पदभार घेतलेला आणि काम करतोय आहे. आणि तुंगार हे ऍडिशनल सेक्रेटरी आहेत. ते काही सेक्रेटरी नाही आहेत. तुंगार हे माझे सबऑर्डिनेट आहेत. त्यामुळे माझा अधिकार आहे मी काम करत आहे. तो काय अडचणीचा काही विषय नाही. जी 3 सप्टेंबरचे जे आदेश होते शासनाचे ते त्याच्यावरती बाजार समितीने कारवाई केलेली आहे आणि बाजार समिती याच्यावरती शासनाच्या आदेशाचं वाट बघते आहे. आणि त्यानंतर आज रोजी अचानकपणे ते आले आणि त्यांनी सांगितलं की मला जॉईन व्हायचं आहे. तर माननीय सभापतींनी त्यांना सूचना दिल्या की शासनाचे आदेश मिळाल्याशिवाय तुम्ही तिथे जॉईन होऊ शकत नाही. भारतातील इतिहास तज्ञांनी 73वी परिषद मुंबई विद्यापीठात सुरू झाली आहे. मुंबई विद्यापीठाकडे यंदा या परिषदेचं यजमानपद आहे. भव्य शोभायात्रेनं या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. राज्यपाल के शंकर नारायणन, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे हेही या शोभायात्रेत सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाची ही भव्य शोभायात्रा होती. आपण एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत पाहत रहा आपली मुंबई. आपके प्यारे रॉबिन हुड पांडे
स्वागत नहीं करोगे आप हमारा? आए हैं फिर रंग जमाने, नए जश्न पे, नई मर्दानगी, नया इरादा, पर वही पहचान। अब बैग पाइपर भी है ऐसे ही जश्न में, तो खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार, आप चुलबुल पांडे और बैग पाइपर सोडा। असलीला पर्यायच नाही, या निर्दयी दुनियेत टिकून रहा फक्त किर्लोस्कर अस्सल स्पेसच्या साथीने. कॉल करा 1-800-233-3344. Now, Vico Turmeric in shaving cream base. फिनाईल टॉयलेट साठी? अगं हेच बेस्ट आहे डॉमेक्स प्रेमिक्स पेक्षा. चला तुमचं टॉयलेट बघू. पहा केवढे सगळे किटाणू. हे टाकलं नवीन डॉमेक्स आणि हे किटाणू गेले. मी कसं म्हणू? हे पहा गेले सगळे किटाणू. अजूनही वाटतं फिनाईल बेस्ट आहे? नवीन डॉमेक्स करतो सर्व आजार पसरवणाऱ्या किटाणूंचा सर्वनाश. वाढलेलं कोलेस्ट्रॉल म्हणजे प्रत्येक पावलाला एक मोठं आव्हानच ठरतं. म्हणूनच सनड्रॉप हार्ट याच्यामध्ये आहे ओरायझनॉल, जे कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं फक्त 30 दिवसात. सनड्रॉप हार्ट, कोलेस्ट्रॉल कमी होईल, आयुष्य वाढेल. तुमच्यासारख्या स्त्रियांनी आम्हाला स्वतःचे फोटो पाठवले डव्हच्या नव्या ऍड मध्ये येण्यासाठी. त्यासाठी त्यांना फक्त डव्ह 70 टेस्ट घ्यायची होती. 1/4 मॉइश्चरायझिंग क्रीमने त्यांना मिळाली कोमल, मुलायम आणि ग्लोईंग त्वचा. मग 7 दिवसांनंतर त्यांना फरक दिसून आला. दाखवा तुमची ग्लोईंग त्वचा. घ्या डव्ह 70 टेस्ट. दबंग माणसाची ओळख असते डोळ्यात धडाडी, छातीत जोश आणि ओठांवर तुफान. दबंग तुम्ही पण बनू शकता. SMS करा थम्सअप आणि मागे दिलेला युनिक कोड 530305 वर किंवा कॉल करा या नंबरवर आणि संधी मिळवा सलमानला भेटण्याची किंवा थम्सअप बीइंग दबंग टी-शर्ट, रिस्ट वॉच किंवा शेड्स जिंकण्याची. दबंग तुम्ही असतात. चला काहीतरी तुफानी करूया. पोल्युशनमुळे तुमची त्वचा निर्जीव झालीये? ऍक्टिव्हेटेड कार्बनसह पॉन्ड्स प्युअर व्हाईट फेस वॉश खोलवर जाऊन इम्प्युरिटीज आणि पोल्युशन काढतो. प्युअर तेजस्वी त्वचेसाठी पॉन्ड्स प्युअर व्हाईट फेस वॉश. स्वागत पुन्हा बातमीपत्रात. ग्राहकांना घर विकत घेण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी हिम्स एंटरटेनमेंटच्या वतीनं मुंबईत ग्लोबल प्रॉपर्टीज एक्झिबिशन भरवण्यात आलंय. त्याचं उद्घाटन आज अभिनेते आदेश बांदेकर यांच्या हस्ते झालंय. हे प्रदर्शन 30 डिसेंबरपर्यंत एल्फिस्टनच्या कामगार मैदानावर सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात ग्राहकांसाठी चांगले प्रकल्प ठेवण्यात आले असून होम लोनसाठी बँकांचे स्टॉल्सही लावण्यात आलेत. वास्तुशास्त्र, आर्थिक नियोजन आणि कायदेविषयक सल्ला देण्यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शनही आयोजित करण्यात आलेलं आहे. घर घेण्यासाठी लागणाऱ्या काही कायदेशीर तरतुदी असतात. त्याच्यानंतर घर घेताना कायदेशीर तरतूद झाल्या सगळ्या झाल्या, पण आपल्याकडे असणाऱ्या खिशामध्ये अमाऊंट किती आहे बरोबर, त्या अमाऊंटला लागून त्यांना लागणाऱ्या लोन प्रोसिजर, त्या लोन प्रोसिजर करताना त्यांना काय काय तरतुदी कराव्या लागतात त्यासाठी आपण बँकवाल्यांना अप्रोच केले. म्हणजेच एखाद्या व्यक्ती जेव्हा घरातून पैसे घेऊन निघतोय की मला घर घ्यायचं आहे तर ते घर घेताना त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टीला फेस करावं लागतं आणि काय काय चेक करावं लागतं मार्केटमध्ये, सगळ्या गोष्टी आपल्याला इथे माहीत पडतील. अटीतटीच्या अहमदाबाद T20 मध्ये टीम इंडियानं बाजी मारत भारतानं पाकवर 11 रन्सनं मात केलेली आहे. पाहूया रिपोर्ट. अहमदाबाद T20 मध्ये टीम इंडियाची बाजी. T20 सिरीज 1-1 बरोबरी. युवराज टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार. युवराज सिंगची धुवाधार 72 रनची इनिंग. अखेरच्या ओव्हर्समध्ये भारतीय बॉलर्सनी केलेला अचूक मारा यामुळे भारतानं रोमांचक लढतीत पाकिस्तानचा 11 रन्सनं पराभव करत सिरीज 1-1 बरोबरीत राखण्यात यश मिळवलंय. 3 विकेट्स 88 रन्सवर गमावल्यानंतर टीम इंडिया संकटात सापडली होती. मात्र युवराज सिंग टीमच्या मदतीला धावून आला. युवीनं 7 सिक्स आणि 4 4च्या साह्यानं 36 बॉल्समध्ये 72 रन्सची तडाखेबंद इनिंग खेळली.
युवराज सिंगनं कॅप्टन महेंद्रसिंग धोनी बरोबर चौथ्या विकेटसाठी 97 रनची पार्टनरशिप केली. 33 रन्स करत कॅप्टन धोनीनं युवीला चांगली साथ दिली. धोनी युवीची ही पार्टनरशिप भारतासाठी